आहोत सुतार गल्ली येथे। तर इथे काही नागरिक आहेत, काही महिला नागरिकही आहेत। तर जाणून घेऊयात की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं मत, त्यांचे विचार आणि त्यांच्या अपेक्षा कोणाकडून आणि काय काय आहेत ते। तर आता येत्या निवडणुकीत आष्ट्याची हवा ही कोणाच्या बाजूने असेल, तुम्हाला काय वाटतंय? मानेंच्या बाजूने। यामागचं कारण म्हणजे त्यांनी सर्व काही कामे केलेली असतील ते 2 वर्षांमध्ये सगळ्यांचं मन प्रसन्न करून टाकलेलं आहे आणि सगळ्यांचे कामाचे तरतूद त्यांनी मनावर घेऊन सगळ्यांची कामं केलेली आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांचं मन त्यांच्यावरच, दादा हेच माने, प्रवीण माने हेच दादा, असं सर्वांनी आम्ही ठरवलेलं आहे। नमस्कार काकू। नमस्कार। तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नगराध्यक्ष पदासाठी जी लढत चाललेली आहे, तर याच पार्श्वभूमीवर तुम्हाला प्रश्न आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? आमासने प्रवीण भाऊ पाहिजे। आमचे त्यांनी सगळं काम केले आतापर्यंत। यांनी काम आमासने 5 वर्षांनीच गाठ घेतात। 5 वर्षांनी आमची गाठ घेतल्यावर इथं रस्ता करतो, तुमचं मंदिर बांधून देतो। मंदिर आमचं बांधलंच नाही, आमच्या समाजासाठी आमचा रस्ता बिस्ता केला नाही, आमच्या गल्लीला गटारी केल्या नाहीत। मग आम्ही यांचा विश्वास कसा ठेवायचा? कसा ठेवायचा? इथं नारळ फोडला, तुमचा रस्ता उद्याच्याला करतो, आणि तो रस्ता केला नाही, शेवट प्रवीण भाऊन केला। मग या ज्या तुम्ही अडचणी सांगितल्यात आणि तुम्ही म्हटलात की हे केलं नाही, तर हे कुणी केलं नाही? कुणी? मतदानाला मोठी लोक उभा राहणाऱ्याने। तर तुमच्या या भागाचा विकास करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे? प्रवीण माने यांचा सगळ्यात मोठा वाटा। म्हणजे ह्या 2 वर्षांमध्ये बरीचशी कामं त्यांनी हँडल केलेली आहेत। काय काय कामं केलेली आहेत त्यांच्याकडून? आष्टा मटन मार्केटचं काम 85 लाखाचं केलेलं आहे। 25 लाखाचं चर्मकार समाजाचं समाज मंदिर बांधून दिलेलं आहे। आणि हे संपूर्ण आमच्या रस्ता मंडईपासून येणारा पूर्ण वड्यापर्यंत तिनेच केलेला आहे। आणि वड्यापासून मिरज बेसपर्यंत जाणारा रस्ता प्रवीण माने यांनीच केलेला आहे। आणि आत्ता सध्या बरंचसं मोठं काम सोमलिंग तलावाचं चालू आहे। आणि हिंदू स्मशानभूमी हे जो सुशोभीकरणाचं काम प्रवीण माने यांनीच केलेलं आहे। मग आता थेट नगराध्यक्ष पदासाठी जी लढत आहे, विशाल शिंदे विरुद्ध प्रवीण माने, तर या दोघांबद्दल तुमचं काय मत आहे? नगराध्यक्ष पद हे कोणाकडे जावं असं तुम्हाला वाटतंय? प्रवीण माने यांच्याकडे जावं। आणि प्रवीण माने कमीत कमी 3 ते 3.5 हजारापर्यंत निवडून येईल ही गॅरंटी मी काळ्या दगडावर एक देऊ शकतो। घेऊ। तर सर्वप्रथम आपण चर्चा करूया महिलांच्या समस्या। तर या भागात महिलांच्या काही समस्या आहेत का, आणि असतील तर त्या काय काय आहेत? आहेत म्हणजे कसं, म्हणजे महिलांना आता गरजू म्हणजे व्यवसाय पाहिजे आहेत। म्हणजे घर बसल्या त्यांना काहीतरी काम सुविधा केलं पाहिजे। आणि मुलांच्यासाठी पण म्हणजे काय, इथं तिथं बसण्यापेक्षा कुठंतरी त्यांनी कामधंदा करून आपलं घरगुती व्यवसाय त्यांनी चालू करावा असं इच्छा आहे माझी। मग या मागण्या तुम्ही पुढे कोणाकडे सांगितलेल्या आहेत किंवा याच्यावर काही चर्चा वगैरे झालेली आहे का? नाही, मागं एकदा आम्ही ज्यावेळेला आमचं गॅस वाटप झालं का नाही म्हणजे मोदींचं, त्यावेळेला आम्ही वैभव शिंदे यांचं इथं मीटिंग जमली होती। त्यावेळेला आम्ही हे प्रश्न त्यांना टाकलं होतं, पण त्यांनी काही ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेत। आणि माझ्याबरोबर अनेक महिला होती, त्यांना पण हे आपलं महिलांच्यासाठी काहीतरी त्यांनी सुविधा आपल्या ह्याच्या आष्ट्यामध्ये काढावं, घरगुती व्यवसाय म्हणा असं काढावं म्हणून त्यांना मी सांगितलं होतं। पण त्यांनी काय असं नियोजन केलेलं नाही ते, आणि घरापर्यंत कोणी असं येऊन असं पोचलेलं नाही आहेत। त्यामुळे आता जे नगर अध्यक्ष कोण होणार आहेत की नाही, त्यांच्याकडून आमच्या हीच इच्छा आहे। तुम्हाला काय वाटतंय कोण होईल नगराध्यक्ष? आम्हाला 100% वाटते की कोणीही येऊ दे, तसं काय मी नाव घेऊ शकत नाही, कोणीही येऊ दे, पण का नाही त्यांनी व्यवस्थित सगळ्यांना वळणावर लावावं ही इच्छा आहे। तर आता ही आष्टा नगर परिषद निवडणूक 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। 2 तारखेला। तर याबद्दल तुमच्या वॉर्डचा झालेला विकास आणि त्याच्यामध्ये कोणाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे? नाही, आता या 1-2 वर्षात काय प्रवीण माने यांनी भरपूर कार्य केलेलं आहे। काय आपल्या अष्टनगरीसाठी काय त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे। त्यामुळं काय भरपूर जनता त्यांच्या बाजूनं उभी राहणार आहे।
मग तुम्ही जसं म्हटलं की प्रवीण मानेंचं कार्य, तर त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही सविस्तर सांगू शकता का? काय काय कार्य केलेलं आहे? तर गावातले रस्ते, सोमलिंग तळ्याचा बगीचा काय, आणि असं गावात भरपूर काम केलेले आहे त्यांनी काय, आणि नगरपालिकेला निधी मिळवून देण्याचं काम काय त्यांनी केलेलं आहे. आणि सत्ता कशी भाजप सरकार असल्यामुळे काय तीच येणे असं महत्त्वाचं आहे. का तर अष्टानगरीचा विकास हा होणे गरजेचं आहे काय. ह्या 20-25 वर्षात अष्टानगरीचा विकास हा कमीच झालेला आहे काय, असा हे आहे. मग आता तुमच्या इथे काही समस्या आहेत का, किंवा अजून कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? तसे आष्ट्या बरोबर मुंबई नगरपालिकेनंतरची दुसरी नगरपालिका आष्ट्यातली आहे काय. त्या मानानं अजिबात विकास झालेला नाही अष्टानगरीचा काय. तो विकास होणे गरजेचं आहे. म्हणजे एखादी बेकारी वाढलेली आहे काय, तरुण पोरं बाहेरगावी जातात, ते इथल्या इथं नोकरीसाठी काय राहतील असं इच्छा आहे आमची. तर तुमच्या भागात जो काही विकास झालेला आहे, या विकासामध्ये महत्त्वपूर्ण वाटा कोणाचा आहे? प्रवीण दादांचा. आमच्या गल्लीला रस्ते सरळ नव्हते, तर रस्ते, गटारी, आमचं समाज मंदिर, आमच्या वडिला आमचं समाज मंदिर कधीच बांधलं नाही. समाज मंदिर हे आम्हाला कधी बांधून मिळालं नव्हतं. आता प्रवीण दादांनी नुसतंच हे केलं, तर प्रवीण दादांच्याकडून आम्हाला आमचं समाज मंदिर, आमच्या गल्लीचा रस्ता, आमच्या इकडच्या गटारी, परत महिलांच्या समस्या काय काय असतील ते सगळं प्रवीण दादांनी पूर्ण केलं. मग थेट नगराध्यक्ष पदासाठी आता प्रवीण माने आणि विशाल शिंदे हे आमने सामने आहेत, तर या दोघांबद्दल तुमचं काय मत आहे? प्रवीण दादांनीच यावे आणि प्रवीण दादाच हे आम्हाला पाहिजे. तुमच्या कोणत्या अशा समस्या आहेत ज्या त्यांच्याकडून लवकर सोडवण्यात आलेल्या आहेत? प्रवीण दादांच्याकडून त्यांनी सगळे आमच्या गटारींच्या कामे, रस्त्याचं, परत महिलांना एक भाव करणार नाही एवढं प्रवीण दादांनी बहिणींसाठी सगळं केले. कधी पण तुम्ही रात्रीच्या 2 लाख मारा तरी पण प्रवीण दादा येतात. आपल्या कुठल्या पण अडचणी असू द्यात, महिलांच्या घरातल्या असू द्यात किंवा बाहेरच्या महिलांच्या काय दुसऱ्या पण काय असतील, ते प्रवीण दादा कधी पण येतात आणि प्रवीण दादा सगळ्या अडचणी पूर्ण करतात त्यांच्या. तर तुमच्या वॉर्डमध्ये झालेला विकास याबद्दल काय सांगू शकता? वार्ड आपल्या 6 नंबरमध्ये वार्ड येतोय आपला. या विकास काम हे आमचा रस्ता बोळा आहे ना, यो आपले ह्या 8-10 दिवसात केलेला आहे. मागच्या हे गेले 2 वर्ष झालं बंद पडलेला रस्ता आपला, काम झालं नाही. ह्या प्रवीण मानेने आपल्या 8 दिवसात हा रस्ता पूर्ण केलेला आहे आमचा. मग या रस्त्याच्या मागणीसाठी तुम्ही कोणाशी चर्चा केलेली होती का, किंवा या चर्चांना किंवा या मागणीला कशा प्रकारचा प्रतिसाद समोरून भेटलेला आहे? हा रस्ता आम्ही मंजुरी करायला 2 वर्ष आपण नगरपालिकेत टाकला होता. त्यात नगरसेवकांनी आपण दाद घेतली नाही आपल्या या नगर वार्डातले आपले, आणि ते परत आम्ही जाऊन दाद प्रवीण मानेची गाठ घेतली आणि आमचा रस्ता हे 8 दिवसात आपला रस्ता पूर्ण केलेला आहे आमचा प्रवीण माने. तुम्ही जसं म्हटलं की नगरपालिकेत दाद घेतली नव्हती, म्हणजे त्यांनी कशा प्रकारची उत्तरं दिली किंवा काय केलं त्यांनी ज्यामुळे तुम्हाला प्रवीण माने यांच्याकडे जावं लागलं? आम्ही आता ही आपली 2 वर्ष आपली कागदपत्रे आपली पूर्तता केलेली. रस्ता मंजुरी करून जवळजवळ 20 वर्षाचा रस्ता आपला काय झालेला नव्हता. हो आपण पूर्तता करायला टाकले नगरपालिकेत. नगरपालिकेचे सीओ जी आपले म्हणलेत की आपल्याला अजून पैसे जमा झाले नाहीत, पैसे जमा झाल्यावर आपला रस्ता पूर्ण करण्याची हे करतो. मग रस्ता पैसे पूर्ण आल्यावर मग रस्ता पूर्ण होण्याची शक्यता नव्हतीच, कारण इलेक्शन 2-3 वेळा आम्ही 1 वर्षामागे आपण सांगितलेलं त्यांना, तरी ते अजून पैसे जमा झाले नाहीत म्हटले. अजून परत असं सांगितलेलं आम्हाला 2-3 वेळा फेटाळणं झाली आमची. परत आम्ही जाऊन दाद घेतली प्रवीण मानेंची आणि रस्ता आमचा पूर्ण करायला घेतला. मग प्रवीण माने यांच्या सोबत तुम्ही भेटल्यानंतर, यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुमची हा प्रश्न किती कालावधीत मार्गी लागला रस्त्याचा? ह्या 2-3 महिन्यात आपले ह्याच्या अगोदर नाळ फोडला होता पहिल्या आपल्या ह्यांच्या नंबर आपल्या नगरसेवकांनी. ते रस्ता काय पूर्ण आपल्या भावायच्या वेळी रस्ता नाळ फोडला, परत काम बंद पडलं, तर ते काम पुढं परत लागलं. 3 महिन्यानंतर पुढे गेलं. परत ह्यांच्यामुळे ह्यांचं नाळ फोडल्यामुळे ह्यांचं काम थांबलं प्रवीण मानेचं. परत भाऊना आम्ही सांगितलं की असं आमचं रस्ता झाला पाहिजे. भाऊने ह्या आपल्या इलेक्शनच्या अगोदर 8-10 दिवसाच्या अगोदर रस्ता पूर्ण केलेला आमचा. मग येत्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी विशाल शिंदे आणि प्रवीण माने हे आमने सामने आहेत, तर या दोन्ही उमेदवारांबद्दल तुमचं काय मत आहे? प्रवीण माने आपलं भाऊ आपले निवडून येतील असं शक्यता आवामासनी हेच आहे. तर आष्टा नगर परिषदेची आता येऊ पाहती निवडणूक, याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे प्रवीण भाऊच यावेत. या मागचं कारण? कारण आमच्यासाठी भरपूर त्यांनी केलेलं आहे.
कारण आमचं कित्येक वर्षापासून समाज मंदिर आमचं बंद केलं नव्हतं. त्यांनी आम्हाला बांधून दिलं. आम्हाला त्यात आनंद वाटला. सगळे आमच्या गल्लीमध्ये रोड केले, आमच्या मंदिरं बांधून दिली, आमची 2 मंदिरं बांधून दिली प्रवीण भाऊनी. आमच्यासाठी भरपूर त्यांनी केलं आणि त्यांनीच निवडून यावं अशीच माझी इच्छा आहे. महिलांच्या कोणत्या समस्या आहेत का आता इथे? आता महिलांच्या समस्या सुद्धा तिने भरपूर सोडवलेल्या आहेत. त्या रात्री सुद्धा तिने आमच्या पाठीशी उभं राहतात. आम्ही फोन केला की तिथं हजर असतात. मग आता अजून काही समस्या आहेत का ज्या तुम्हाला सोडवाव्या असं वाटतंय? त्याच्या अगोदर त्यांनी केलेलं आहे आणि आता पण करणार आहेत. तर आता प्रामुख्याने इथे कोणकोणत्या तरुण पिढी असेल किंवा महिला वर्ग असेल, एकूणच जे नागरिक आहेत त्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे आणि त्यांच्यासाठी कोणकोणत्या सुविधा व्हाव्यात असं तुम्हाला वाटतंय? एखादी MIDC कंपनी काढावी, ते मुलांना त्या मार्गाला लावावं, सुधारावं. इथं तिथं बसण्यापेक्षा त्यांना काहीतरी व्यवसायात गुंतवावं हेच अपेक्षा आहे. आता मला सांगा, तुमच्या मनात दडलेला नेता आणि नगराध्यक्ष पद हे कोणाकडे जावं असं तुम्हाला वाटतंय? जे धडपड करतात त्यांच्याकडे जावं. महिला जास्ती नवीन चेहऱ्यालाच बघणार आता जास्ती करून. आष्टर नगर परिषद निवडणूक ही अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे. तर मग याच पार्श्वभूमीवर तुमच्या या भागाचा विकास हा कोणाकडून झालेला आहे? प्रवीण दादा माने यांच्याकडून. मग त्यांच्याकडून काय काय विकास कामं झालेली आहेत तुम्हाला सांगता येतील का? समाज मंदिर, हे रस्त्याचे असो, बाकी कुठले असो. मग तुमच्या मते या निवडणुकीत आष्ट्याची जनता आणि स्वतः तुम्ही हा तुमचा कल कुणाच्या बाजूने असेल? प्रवीण दादा. मग त्यांना पाठिंबा, त्यांच्या बाजूने कल असण्यामागचं कारण? की छोटी मोठी कामं जी मोठी नाही ते करत नाही ती त्यांनी करून दाखव. आता आपल्याला माहितच आहे की थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रवीण माने आणि विशाल शिंदे हे दोघे जण उमेदवार आता मैदानात उतरलेले आहेत आणि अवघ्या काही दिवसातच या गोष्टीचा निकालही येणार आहे, मतदान होणार आहे. परंतु या दोघांबद्दल आपलं काय मत आहे? दोघांच्या बद्दल मत आता सांगायचं म्हटलं तर राष्ट्रात पहिला महत्वाचं म्हणजे काम जे पोरं आहेत त्या पोरांना हाताला काम नाही, पोरं इकडे तिकडे पळतात. MIDC होणं अत्यंत गरजेचं आहे. इथं आष्ट्यात MIDC होणं अत्यंत गरजेचं आहे. अजून कोणकोणत्या गोष्टींची सुविधा व्हावी असं तुम्हाला वाटतं इथे आणि ती कोण करू शकतं? आता सत्ताधारी जर जवळ 50 वर्ष झाले आहेतच. MIDC त्यांच्या हातनं काय अजून तर काही झालेलं नाही. आता बघूया काय होतंय.